कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सोहम, कुठे घेऊन चाललास तू? अरे काय आहे इकडे, मला सांगशील का आधी? तू काय चाललंय? आधी डोळे बंद कर. अरे पण मला आधी डोळे बंद कर. आता डोळे उघड. सोहम, अरे काय आहे सगळं? वाव, कसं वाटलं? दिस इज सो ब्युटिफुल. आणि प्रोग्राम कसा वाटला? परफेक्ट, खूप छान. हा प्रोग्राम मी अरेंज केला होता तारा. रिअली? तो का अरेंज केला माहितीये? कारण मला आपल्या मैत्रीला पुढच्या लेवलला घेऊन जायचं. कारण मला माहितीये की तुझं तुझ्या गाण्यावरती खूप प्रेम आहे. त्यामुळे मी विचार केला की तुझ्या आवाजात एखादं प्रेमगीत ऐकतो. आणि खरंच तू जे गीत गायलीस ना तारा, इतकं सुंदर गाणं, मी हरवून गेलो ग. मी विसरून गेलो सगळं. मी सगळं विसरून गेलो बबलू. मी फक्त तुझा झालो आहे. मी फक्त आणि फक्त तुझाच आहे. आणि माझं जे काय आहे आणि माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे. ते सगळं तुझंच आहे. आणि खा मम्मीचा वार. हॅलो हॅलो हॅलो, सॉरी सो सारंग सर, सारंग सर, आता प्रश्न फक्त इतकाच आहे की ही सुरांची राणी माझं प्रेम एक्सेप्ट करेल का? आय लव्ह यू तारा. ह्याचं पण माझ्या आवाजावरच प्रेम आहे का? सोहम, तुझं माझ्या आवाजावर प्रेम आहे की माझ्यावर?
हे डोळे पण तुझेच, ही स्माइल पण तुझीच, हा आवाज पण तुझाच आणि माझं प्रेम पण फक्त तुझ्यावरच आहे. मला तू खूप आवडतेस. मला पण तू खूप आवडतो सोहम. आय लव्ह यू टू. सारंग सर, तुम्हाला काही होऊ देणार नाही सारंग सर. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात आणि मला विश्वास आहे माझा विठुराया कायम तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि जर तसं नाही झालं ना तर मी त्याच्या सामोरे जाईल. कारण मला कळलंय माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ही भावना माझ्या मनात फक्त तुमच्यासाठी आहे. आणि आपल्या लग्नात माझ्या मनात अस्मी होती, तू नव्हतीस. सावली म्हणे सारंग दादा इथे काय करतोय? अंधार होता म्हणून. दादा दादा सारंग सर, दादा उठ. अजूनही सारंग सरांच्या मनात अस्मीच आहे का? मला माझी जागा त्यांच्या मनात कधीच बनवता येणार नाही का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.